मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना म्हणजेच MAPS. तर यामध्ये 42,000 रुपये स्टायपेंड मिळत आहे आणि आता शेवटचे दिवस राहिले आहेत, कारण MAPS हा नेहमी पैसे जे येतात ते 31 मार्चपर्यंत येतात. त्यामुळे आजपर्यंत क्लेम पूर्ण केलेल्यांचे पैसे कधी येतील असे बरेच विद्यार्थ्यांच्या शंका आहेत. म्हणजे क्लेम ज्यांचे पूर्ण आहेत त्यांच्या पैशा कधीपर्यंत येणार आहेत 42,000 रुपये, किंवा त्यापेक्षा मंथली केला असेल तर त्या अनुषंगाने पैसे जे येणार आहेत. आणि पैसे नेमके येण्यासाठी क्लेम स्टेटस महत्त्वाचा आहे. तो क्लेम स्टेटस कसा असावा लागतो हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्याच लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. मित्रांनो, शासनाने एक योजना चालू केली अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, ती म्हणजे MAPS. आणि त्याच्यातून मुलांना अधिक फायदा मिळावा, म्हणजे अप्रेंटिसशिपची जी स्किल्स आहेत ती अधिक मिळावी यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. ती योजना चालू झाली आणि त्यामध्ये एक प्रकारचं प्रोत्साहन भत्ता म्हणून आतापर्यंत 314 कोटीपेक्षा जास्त वाटप हे 2 वर्ष म्हणजे या वर्षभरामध्ये झालेलं आहे. म्हणजे 2021 पासूनच्या विद्यार्थ्यांना हे वाटप झालेलं आहे. साधारण 42,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला आतापर्यंत मिळालेले आहेत. आणि त्याच्यासाठी त्या क्लेम करावे लागतात. याचे व्हिडिओज बरेच अपलोड केलेले आहेत. कोणत्या प्रकारे क्लेम करायचे, आता शिवराज सर यूट्यूब चॅनलला जर गेले तर ही स्कीम कशाप्रकारे ॲप्लाय करायची, शक्यतो मंथली क्लेम करा बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे. कंपनीने कसं रजिस्ट्रेशन करायचं आणि क्लेम केल्यानंतर बिनचूक क्लेम आपल्याला कशा आहेत हे सुद्धा तपासायचे, आणि क्लेम स्टेटस कशा प्रकारे असावं लागतं याच्याबद्दल सुद्धा व्हिडिओ याच्यापूर्वी सुद्धा अपलोड केलेले आहेत. तर एक म्हणजे क्लेम स्टेटस जर तुम्ही चेक केला तुमच्या लॉग इनला जाऊन, तर तो क्लेम राईज्डमध्ये येतो, ॲप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंटमध्ये येतो, रिजेक्टेड बाय एस्टॅब्लिशमेंटमध्ये येतो, काही वेळा नीड रेक्टिफिकेशन असतं, काही वेळा ॲप्रूव्ह बाय RO असतो, पेंडिंग असतं आणि पेमेंट फेल असतं. असे काही क्लेम असतात. आता राहिलेले आहेत काही दिवस थोडेच, म्हणजेच आज आहे तारीख 27 आणि यामध्ये तुमचे क्लेम स्टेटस बघणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कशा प्रकारे पेमेंट येणार आहे. तर क्लेम येण्यासाठी याच्यापैकी जे ग्रीन दिलेलं आहे म्हणजे पेंडिंग, म्हणजे जर मी एक ओपन केलेला आहे या ठिकाणी, इथे बघा ॲप्रूव्ह बाय RO हा स्टेटस तुम्हाला येतो आहे. म्हणजेच ROने ॲप्रूव्ह केल्यानंतर हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटला पेंडिंग दिसत आहेत. पेमेंट स्टेटस हे पेंडिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे असे जर तुमचे जर क्लेम असतील, आता जर स्टेटस चेक केलं, आता इथे जर बघितलं तर आपण ॲप्रूव्ह बाय RO दिसतो आहे आणि या ॲप्रूव्ह बाय जेवढे RO दिसत आहेत तेवढेच पेंडिंग दिसणार आहेत. आणि बाकीचे तुम्हाला रिजेक्टेड किंवा नीड रेक्टिफिकेशन हे तुम्हाला आता एकच दिवस आहे उद्याचा म्हणा, आणि उद्या जर कंपनीने ॲप्रूव्ह केलं तर RO साधारण संडेसुद्धा चालू आहे. तर दिवस कमी राहिलेत म्हटले याप्रमाणेच दिवस 1 किंवा 2 दिवस, म्हणजे साधारण 30 तारीखला तुम्हाला क्लोज होऊन जाईल सगळं, आणि 31 तारीखला फंडिंग, 31 ते 4 एप्रिल म्हणजे तुम्ही जर बघाल डेटमध्ये तर 4 एप्रिलपर्यंत गेल्या वर्षीसुद्धा पैसे आले होते. म्हणजे ज्यांचे 30 तारीखपर्यंत ॲप्रूव्ह होतील. आता कॅलेंडरमध्ये आज 27 आहे, 28 29मध्ये संडे आला, त्यामुळे कंपनीकडून शक्यतो होणार नाही, परंतु RO ॲप्रूव्ह चालू राहणार आहे. कारण सुट्टीचे दिवससुद्धा RO ॲप्रूव्ह चालू ठेवलेला आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फंड मिळावा. आणि त्यानंतर तुम्हाला पेंडिंग स्टेटस जर आला साधारण रविवारी किंवा सोमवारी सकाळपर्यंत, तर तुम्हाला संध्याकाळीच बिल बनेल. आणि या ठिकाणी साधारण बऱ्यापैकी फंड हा 31 तारीखला ते 4 तारीख म्हणजे पेंडिंग ज्यांचं स्टेटस आहे असं दाखवल्याप्रमाणे ज्यांचं स्टेटस पेंडिंग राहणार आहे ROकडून, म्हणजे ॲप्रूव्ह बाय RO झालं की स्टेटस पेंडिंग पडतं आणि हे पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर स्टेटस पेंडिंग येण्यासाठी तुम्हाला जो क्लेम आहे तो एकदा चेक करून घ्या, स्टेटस कोणत्या प्रकारे दिसते. याच्यामधले जे स्टेटसचा जो रिमार्क असतो, क्लेम राईज असेल, ॲप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट, रिजेक्टेड असेल, रेक्टिफिकेशन असेल, हे तुम्ही उद्याच्या उद्या करून जर कंपनीकडून झाले तर रविवारी तुमचे मात्र RO ॲप्रूव्ह होऊ शकतात. त्यामुळे ज्यांनी अद्याप क्लेम बघितला नसेल त्यांनी बघून घ्या. ज्यांचे क्लेम पेंडिंग आहेत त्यांना काहीच करायची गरज नाही. त्यांना फक्त आपलं अकाउंट लिंक आहे किंवा सीडिंग आहे
हे NPCIच्या वेबसाईटला जाऊन एकदा चेक करा, म्हणजेच तुम्हाला त्या अकाउंटला पैसे येणार आहेत. NPCIच्या वेबसाईटला इथे जो कस्टमर म्हणून जो टॅब आहे त्याच्यामध्ये बघा भारत आधार सीडिंग एनेबलर, याच्यामध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या कोणत्या अकाउंटला पैसे येणार आहेत. हे तुमच्या NPCIच्या म्हणजे हा जो NPCIचा आहे त्यामध्ये आधार मॅप्ड स्टेटस यामध्ये तुम्हाला तुमचा इथे कोणता अकाउंट सीड आहे आधारला हे दिसतंय. त्यामुळे त्या अकाउंटला हे पेंडिंग अमाऊंट येणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट करा. MAPS क्लेमबाबत अपडेट येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.